जय श्रीराम मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं ओमकार ब्लॉकमध्ये. बऱ्याच दिवस झाला आपण ब्लॉक नव्हता काढा, कारण तर जरा वेगळं गणगणित होतं, जरा थोडं वेगळं टेन्शन आलं होतं, त्याच्यामुळे काय ब्लॉकच नाही घेतला. आणि लपडी पण लय भरपूर चालू होती मागे, त्याच्यामुळं काही. तर चला आजचा ब्लॉग शूट करतोय. तर आज आपण नागपूरवरून गाडी भरली पुन्हा कोंडवा. तर आता आपली गाडी भरून झाली. कालच आलो होतो मी इथं, पण रात्री काही गाडी भरली नाही. काल दिवस मला आलतो, उशीर झाला, गाडीच नाही भरली. हिंगण्यामध्ये आहे. मग काय रात्री पाठ 4 वाजता गाडी भरून झाली. भरून झाल्याच्यानंतर मग काही एकट्याने ताडपत्री मारली. सगळे वरी पाईप बीप काहीच नाही टाकला, फक्त आतल्या जाळी वळली आणि वरून ताडपत्री टाकली आणि त्याच्यावरून जाळी मारली. 4-5 राशा घेतले बांधून. ऊन तर कडक पडले मारणार. तर मग काय म्हणलं, आता सिक्युरिटी साहेब म्हणले एक अजून अर्धा तास पेपरला टाईम लागेल. मग बसलो तर खाली लिंबाच्या झाडाखाली येऊन सावलीला निवांत सावलीला बसलो, कारण आतमध्ये गाडी तर लय गरमत आहे, गाडी उन्हात आहे. आणि बिल आलं का मग आपण जाऊन निघून. आपल्याला अजून डिझेल आणि तेल टाकायचे. लय टाइमपास झाला. या ही चक्कर एवढी दनिंद्री गेली ना, काय माहिती कोणाच तोंड बघितलं होतं. लय बेकार लय बेकार चक्कर गेली मला लय. चल जाऊ पुढं, बघत राहूया असंच कंटिन्यू. तर भावानो आलं समृद्धीला, कारण बिल भेटलं. तिथून निघलो. मोर आल्यावर डिझेल टाकी वगैरे फुल केली. आपलं चाललंय कना कना कना. आता वाजल्यात बघा 2:17 झाल्या. असलं भयान ऊन पडे ना, कडाक निसत्याला चरा चमकत आहे. ते जुना रोड आहे बरं का खालचा, तिकडे दिसतात गाड्या ना, ते जुना रोड आहे. आता आपण शिंदे विंदी पास करून आलोय. चाललंय वज 60ने धरून, कारण उन्हाचा कारलाही चालू आहे. या कार घाम बिम निघत नाही का, लय बेकार अवतार झाला. कसा घामच निघत अंगात, लय बेकार ऊन आहे. आणि त्याच्यात समृद्धी घालून सगळा गरमच, विषयच नाही तिथं काही. चला मग काय बघू आता. काय तर भावानं आलो होतो आता यवतमाळच्या टोल नाक्याजवळ. यवतमाळ नाही राव, सॉरी भावानो. मग आलो होतो अकोला वाशिम एक्झॅक्ट पॉइंट पाशी. हे बघा, सुरे मामा आपलं चालल्यात त्यांच्या घरी एकदम कडक मध्ये. एवढे दिसत नाहीत बरोबर पण आता दिसत बघा. जबरदस्त लुक मध्ये, एकदम जबरदस्त वातावरण. तर आता कसं एकदम निवांत मध्ये चाललंय, आपल्या घरच्या परिसंग बोलत. तर चला भेटू आपण समोर तुम्हाला परत. लय ऊन होता आज. आता शिक जरा बरं वाटायला लागलं नाही का, उन्हाने बरं नको केलंय. आता कुठे शिरवाळ पडे ना, आता शिक जरा बरं निवांत वाटतं, जरा एकदम मजात. काय तर भावानो पडा अंधार. 7 वाजले होते, मला दाखवा 7 वाजल्या. केली आपली देवपूजा वगैरे मस्त वगैरे. चालू आहे आपलं टाकाव 60च्या स्पीडने. काय आता मिरची जमली, त्याच्यामुळे आता काय निवांत कार्यक्रम आहे. अजून एक 8-15 दिवस मग आपले फ्लावर चालू होईल. अहमदाबादची डायरेक्ट भुंगाबाईट रॉकेट. मग नागपूर बंद 2-3 महिने. अहमदाबाद चालणार आपली रॉकेट परत फ्लावरला. चला भेटू परत. तर बाबा ना, मला काय ब्लॉग शूटच नाही केला, डायरेक्ट गोडाऊनला आलो ब्लॉग शूट केला, कारण मला काही टाईमच नाही भेटला. आलो मग काय गोडाऊनला लावली खाली करायला. राहिल्यात 10-15 बंडल. दाखवतो तुम्हाला. प्लीज जानवडी. गाडी कालच खाली करायची पण आज लावली.
अजून एवढी राहिली. होईनच थोडा वेळ. ही सिटी कोंडव्याची सगळी जबरदस्त. लिंबुनीचा भाग पाहून खाली वेली करून भरायच्या स्पॉटला आलो. पर्यटन भरा आलेलं आहे. पर्यटन भरायचं काम चालू आहे आपल्या गाडीत. बॅटऱ्या भरायचं चालू आहे. बॅटऱ्या. चला तोपर्यंत आपण येऊन नाश्ता विष्टा करून मस्तपैकी करून निघलो. आलं चौकात मंचरवाडीच्या. कसं ट्रॉफिक जाम झालं बघितलं का. एवढं ऊन कारा असून सुद्धा एवढं ट्रॉफिक जाम आहे. कसं व्हायचं राहू. पब्लिक लईच पब्लिक आहे. पब्लिक डिमांडच अशी ना की नातखोळ. आपल्याला इथून मारायचं आहे. आपला लेप मारायचा आहे. आता काही उन्हाचा कार आहे. नो एंट्री नाही. काय नाही. सरळ सिटीतून घालू जाऊन निघून टपक्यात. आपल्या साईडच्या गाड्या तर चालू झाल्यात तरी पण अजून निघली नाही आपली मंजुळा बाहेर. निघणं जाता मंजुळा बाहेर. कारवाला इकडे घुसलाय म्हणलं आपण इकडून घुसायलाच पाहिजे. रीत असतात पोलिस. आपण ठेवू आता मोबाईल खाली.